माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी तमाम हिंदुस्थानामध्ये आपल्या धर्माला वाचवण्याकरता, आपल्या तीर्थस्थळांना वाचवण्याचं काम केलं। ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपण क्रांतिगुरू म्हणून ओळखतो ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समाज सुधारणा केली ते आमचे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील नमन करतो। आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना झाशीची राणी म्हणून ओळखतात अशी आमची लाडकी बहीण नवनीत राणाजी, माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बालकृष्ण पटेल, आपल्या सर्वांचे अतिशय लाडके उमेदवार, सुस्वभावी, सुसंस्कृत आणि कार्यसम्राट आमदार प्रतापदादा अडसळ, रविराज भाऊ देशमुख, जनार्दनजी रोडे, ओमजी सोनी, हरिश्चंद्र खंडाळकर, मनोहरराव वरणकर, निलेश भाऊ ठाकरे, बबनराव गावंडे, बंडूभाऊ भुते, रुपेशजी खडसे, मनोज भाऊ डहाके, सुरेखाताई शिंदे, मोहन भाऊ गावंडे, नरेंद्रजी रामावत, रामदासजी निस्ताने, राजाभाऊ केला, उषाताई तिनखडे, आशुतोष गुल्हाने, नलिनीताई मेश्राम, पवनजी ठाकरे, प्रशांत भाऊ मून, मोनालीताई बाभुळकर, पुरुषोत्तम भाऊ बनसोड, चंद्रकांत गुल्हाने, दुर्गा बक्ष सिंग ठाकूर, संतोषजी महात्मे, गिरीशजी भुतळा, विलास भाऊ बुटले, प्रफुल्ल भाऊ मानके, अर्चनाताई निगले, योगेशजी झिमटे, रवींद्र भाऊ गुंडे, अखिलेशजी पोळ, त्याचप्रमाणे रणजित भाऊ पोहेकर, किरण भाऊ निस्ताने, मनोज चव्हाण, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, लव यू टू। आज खरं म्हणजे प्रतापदादा अडसळ यांच्या करता आशीर्वाद मागायला मी आलोय। आज आजारी असल्यामुळे अरुण भाऊ या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत। मागच्या निवडणुकीमध्ये अरुण भाऊ पूर्णपणे सक्रिय होते, पण आता तुम्हाला सगळ्यांना प्रतापदादा करता अरुण भाऊची भूमिका या ठिकाणी वठवायची आहे हे सांगण्याकरता मी आलो आहे। प्रतापदादा एक अतिशय सुस्वभावी आणि मनमिळावू अशा प्रकारचा आमदार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने आपले प्रश्न मांडून आपल्या मतदारसंघाला न्याय मिळवून दिला असा आमदार हा प्रतापदादा अडसळ आहे। आणि मला सांगताना अभिमान वाटतो, केवळ 2.5 वर्षात नवनीत ताईंनी सांगितलंय खरं आहे, पहिले 2.5 वर्ष तर
महाभकास आघाडीची सत्ता होती, त्यांनी काहीच दिलं नाही. पण केवळ 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रतापदादांनी 2300 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणला. 217 कोटी रुपयाचे पांढरण रस्ते त्यांनी आणले. प्रतापदादा, काळजी करू नका, आपल्या जाहीरनाम्यातच आपण सांगितलंय, आता नुसते पांढरण रस्ते नाही तर पांढरण रस्त्याला डांबरीकरण देखील आपलं सरकार करून देणार आहे. 179 कोटी रुपयाचे ग्राम सडकचे रस्ते त्यांनी आणले. 983 कोटीची बजेटमधली कामं त्यांनी आणली. 60 कोटी रुपयाची सौर ऊर्जेची कामं त्यांनी आणली. 68 कोटी रुपयाची कामं अमृतमधनं त्यांनी केली. एक प्रकारे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलं. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, वीरेंद्र भाऊंच्या 15 वर्षात जेवढे पैसे आले नाही त्यापेक्षा जास्त पैसे प्रतापदादांनी 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आणून दाखवले. 17 तीर्थक्षेत्रांचा विकास. आज 17 तीर्थक्षेत्रांना 5-5 कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून आले. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन, विदर्भामध्ये कुठल्याही एका मतदारसंघातला रेकॉर्ड आहे की एकाच मतदारसंघातले 17 तीर्थक्षेत्र या ठिकाणी विकसित होत आहेत. आणि आता तुम्ही विपश्यना केंद्र मागितलेलं आहे. निश्चितपणे विपश्यना केंद्र तुम्हाला देऊ, कारण 23 तारखेनंतर वीरेंद्र भाऊंना विपश्यनेलाच जावं लागणार आहे. आज पाथरगाव उपसा सिंचन योजनेला 55 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. ती योजना आपण पूर्णत्वास आणली. आणि सगळ्यात महत्वाचं, जे होऊ शकत नव्हतं, काँग्रेसच्या सरकारने आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना इतकं मूर्ख बनवलं आणि त्या काळामध्ये 1-1 लाख रुपयाला त्यांच्या जमिनी या घेऊन टाकल्या, करार करून टाकला. आणि अशा करारावर सह्या घेतल्या की आम्ही कोर्टात देखील जाऊ शकत नाही. सगळीकडनं ते मागणी करत होते. आणि राज्याच्या महाधिवक्तांनी, लॉ अँड ज्युडिशियरीने सगळ्यांनी लिहून दिलं, यांना आता पैसे देता येत नाही. 2009ची केस आहे, 2023 मध्ये कशी करायची. पण आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहोत. प्रतापदादा म्हणाले, भाऊ काही करा, या शेतकऱ्यांवर खूप अन्याय झालाय. आपलं सरकार आल्यानंतर यांच्या बाजूच्या शेतकऱ्याला 15-15 लाख, 20-20 लाख मिळाले आणि यांना लाखभर रुपये या ठिकाणी मिळाले. सगळे नियम, कायदे, कानून बाजूला ठेवून त्यांना 2 लाख रुपये देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला. आज ते सगळे लोक धन्यवाद देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. आणि एवढंच नाही तर धामकचा प्रश्न देखील असाच रेंगाळत पडला होता. आणि धामकचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील केवळ प्रतापदादांमुळे, खरं म्हणजे धामकचं पुनर्वसन करण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, पण वीरेंद्र देशमुखांनी सातत्याने त्याचा विरोध केला आणि त्या ठिकाणी हे काम होऊ दिलं नाही. प्रतापदादांनी सांगितलं, धामकचं पुनर्वसन झालंच पाहिजे. आउट ऑफ द वे जाऊन सगळे नियम बाजूला ठेवून निर्णय केला. धामकचं पुनर्वसन आणि कंप्लीट पुनर्वसन करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला. आता आमचे विरोधक सांगतात, निवडणुकीच्या आधी घेतलेला निर्णय पूर्ण होईल की नाही. त्यांना मी सांगतो, मैं जो बोलता हूं वो करता हूं और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं. और जो एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनता हूं. त्यामुळे तुम्हाला जे आश्वासन दिलंय हे 100% या ठिकाणी पूर्ण करणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला मी आठवण करून देतो, आपण समृद्धी महामार्गाचं आश्वासन दिलं. मी विदर्भातल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांना एकत्रित केलं. मी त्यांना विनंती केली
याच्यावर राजकारण करू नका. समृद्धी महामार्ग विदर्भाची जीवनवाहिनी बनणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे विदर्भाची प्रगती होणार आहे. या ठिकाणी औद्योगिकरण होणार आहे. या ठिकाणी शेतमालाला भाव त्या ठिकाणी मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी होणार आहे. आपण सगळे मदत करा. पण मला आठवतं या प्रकल्पाला शेवटपर्यंत वीरेंद्र देशमुख विरोध करत होते. माझा तुम्हाला सवाल आहे, मला सांगा, समृद्धी महामार्ग आवश्यक होता की नव्हता? सांगा, होता की नव्हता? अरे जोरात सांगा, होता की नव्हता? समृद्धी महामार्ग झाला हे चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. पण विदर्भाच्या विकासाकरता समृद्धी महामार्ग आम्ही करत होतो, त्याला विरोध करत होते, म्हणत होते फसवा होणार नाही. आणि मग जेव्हा आम्ही कन्सेंटनी 5 पट पैसे देऊन शेतकऱ्याच्या जमिनी घेणं सुरू केलं, हळूच वीरेंद्र भाऊ एक दिवस आमच्या अधिकाऱ्यांकडे गेले, म्हणाले माझी जमीन घेऊन टाका, खूप पैसा मिळून राहिलाय. आणि शेवटी इकडे लोकांना विरोध करायला लावला आणि स्वतः मात्र आपली जमीन 5 पट मोबदला घेऊन त्या ठिकाणी त्या महामार्गाकरता देऊन टाकली. म्हणजे यांचे खायचे दात काय आणि दाखवायचे दात काय हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि म्हणून जे लोक म्हणायचे समृद्धी महामार्ग होऊ शकत नाही, आम्ही तो करून दाखवला. आणि आता आम्ही ठरवलंय या विदर्भाला दुष्काळ मुक्त करायचं आहे. आणि म्हणून वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या देशातला अनोखा प्रकल्प आहे. वैनगंगा गोसीखुर्दच्या खालून 62 TMC पाणी समुद्रात वाहून जातं. तिथपासून एक नवीन नदी आम्ही तयार करणार आहे. 550 किलोमीटरची नदी ही बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी नळगंगा आणि पैनगंगेपर्यंत जाणार आहे. आणि यामुळे नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातली 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे, इरिगेटेड होणार आहे, सिंचनाखाली येणार आहे. मी ज्यावेळेस सांगायचो 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा मी करणार आहे, हे मला वेड्यात काढायचे. मी प्रकल्प मंजूरही केला, त्याचं टेंडर देखील काढलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये मोदीजींच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करून कायम दुष्काळ आपण संपवणार आहोत. आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना आपण 1 रुपयात पीक विमा दिला. मला सांगताना आनंद वाटतो, या वर्षी 1 रुपया शेतकऱ्यांनी भरला. 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी त्या ठिकाणी मिळाले. आपण शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेसोबत नमो किसान सन्मान योजना सुरू केली. 12,000 रुपये खात्यात दिले. आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत. एवढंच नाही, आम्ही निर्णय केला शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल आम्ही माफ केलं. 000 बिल तुम्हाला येत आहे. आणि पुढचे 5 वर्ष तुमचं विजेचं बिल माफच राहणार आहे. शेतकऱ्याला वीज बिल भरायची आवश्यकता पडणार नाही. हा निर्णय आपण केला. मागेल त्याला सौर कृषी पंप आपण देतोय. फक्त 10% शेतकऱ्यांनी भरायचे, 90% आम्ही देणार. पुढचे 25 वर्ष तुम्हाला या ठिकाणी दिवसा वीज मिळेल आणि तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही. महाराष्ट्रामध्ये पहिली शेतकरी कृषी वितरण वीज कंपनी आपण तयार केली. डेडिकेटेड केवळ शेतकऱ्यांकरता वीज वितरण कंपनी तयार केली. या योजनेच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प हातात घेतले. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 18 महिन्याने 365 दिवस
दिवसा 12 तास वीज मिळेल, रात्रीच्या विजेकरता त्यांना शेतामध्ये जावं लागणार नाही. 12 तास दिवसा देऊ आणि पाहिजे असेल तर 12 तास रात्री देखील देऊ. 24 तास मोफत वीज ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला. बंधू भगिनींनो, मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले. मी लोकसभेच्या निवडणुकीत आलो होतो, सांगितलं होतं भाव पडले तरी चिंता करू नका, आम्ही कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहोत. आपल्या सरकारने 5,000 रुपये त्या ठिकाणी कापसाच्या आणि 5,000 रुपये सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मदत केली. पण आता तर आपण निर्णय घेतलाय आणि यावेळी भावांतराची योजना आपण लागू करतोय. MSP पेक्षा, हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव मिळेल, उरलेला जो फरक असेल तो राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल. हा निर्णय आपल्या सरकारने केला. एकीकडे हमी भावावर आम्ही खरेदी करतोय, केंद्र उघडली आहेत, पण हे इतके नादान लोक आहेत. अरे वीरेंद्रजी, दुश्मनी करायची आहे तर आमच्याशी करा, शेतकऱ्यांची दुश्मनी का करता? पैसे आम्ही देतोय, खरेदीचे सगळे पैसे आम्ही देतोय, कमिशन त्यांना आम्ही देतोय, तरीही त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या सोयाबीनची खरेदी जाणीवपूर्वक सुरू केली नाही. मार्केटमध्ये शेतकऱ्याचं नुकसान व्हावं हा त्यांचा हेतू या ठिकाणी आहे. पण काळजी करू नका, त्यांनी खरेदी केली नाही तरी आम्ही खरेदी करू आणि तुमचं जेवढं नुकसान होईल थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करू. एकाही शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव हा आम्ही मिळवून देणार नाही. आणि आपण आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी हे सरकार देणार आहे. बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार आहे. आज खऱ्या अर्थानं आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं, आपल्याला विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला भारताच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आपल्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक चळवळीचा केंद्रबिंदू करावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम हातात घेतले. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. लखपती दीदी म्हणजे ज्या महिलेचं स्वतःचं स्वतंत्र उत्पन्न वर्षाला 1 लाख पेक्षा जास्त आहे, अशा लखपती दीदी या आम्ही 11 लाख तयार केल्या. पुढच्या काळात 25 लाख करणार आणि 2028 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत. हा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच नाही, आपण लेक लाडकी सारखी योजना हातामध्ये घेतली. ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्यारत्न जन्माला आलं तर जन्माला आल्याबरोबर त्या घरी 5,000 रुपये, पहिल्या वर्गात मुलगी गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, 1 लाख रुपये त्या घराला राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला. ही कन्या नाही, ही आपल्या घरी लक्ष्मी आली आहे अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे. हा प्रयत्न आपण या निमित्ताने केला. एवढंच नाही, आज आपण पाहतोय उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरण आहे. डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फी भरावी लागते. घरामध्ये एक मुलगा एक मुलगी असेल, आई बाप मुलीला सांगतात, बेटा आम्हाला एकालाच शिकवता येईल तेवढीच आमची ऐपत आहे, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. कितीही हुशार मुलगी असली
तरी तिला घरी बसावं लागतं। आम्ही आता आई बापाला सांगितलं, तुमच्याकडे मुलीला शिकवण्याचे पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीची पूर्ण फी भरतील आणि मुलींचं शिक्षण हे मोफत करण्याचं काम आपण केलं। एवढंच नाही तर आपण आता महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सोय केली। जेव्हा सोय केली तेव्हा एसटीचे लोक आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले, साहेब योजना करू नका, एसटी डबघाईला येईल। आम्ही म्हटलं योजना करणार, अडचण आली तर तुम्हाला मदत करणार। महिन्याभरापूर्वी तेच लोक आले, आम्हाला म्हणाले, साहेब ही योजना काही झालं तरी बंद करू नका। अरे म्हटलं खूप लोक आहे, तुम्ही आधी आले सुरू करू नका, आता म्हणतात बंद करू नका। म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली आहे आणि म्हणून ही योजना तुम्ही बंद करू नका। मी थोडी माहिती पण घेतली काय चाललंय। माझ्या लक्षात आलं, अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींनी प्रवास सुरू केलाय। तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल तर आमच्या भाऊजींना, आमच्या बहिणी म्हणतात, तुम्ही घरी बसा, तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट तिकीट लागतं, तिथे पान तंबाखू खर्रा काय काय खाता, पैसा बर्बाद करता। मी गेली तर अर्ध्या तिकिटात जाते आणि पैसा परत आणते आणि म्हणून माझ्या बहिणीच आज प्रवास करायला लागलेल्या आहेत। ही परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने लेक लाडकी योजना आणली, आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला आम्ही खात्यात देतो। जेव्हा योजना घोषणा केली, काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक, पवार साहेबांचे लोक म्हणायचे होऊच शकत नाही, जमणारच नाही, पैसे येणारच नाही, कसे येतील। त्यांच्या नाकावर टिचून नोव्हेंबर पर्यंतचे पैसे 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। यांची थोबाडं छोटी 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 झाली। पण बहिणींनो, लक्षात घ्या, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत। या काँग्रेसच्या सावत्र भावांनी काय केलं, हायकोर्टमध्ये गेले। नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्टमध्ये गेले आणि पिटिशन दाखल केली आणि सांगितलं, लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका। आम्ही हायकोर्टात भांडलो, मला सांगताना आनंद वाटतो, हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही। आणि आता तर तुमच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार आलं, 1500 रुपये नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतलाय। आपलं सरकार सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे, सर्व समाजाला पुढे नेण्याचं काम आपण करतोय। आज आमच्या गोवारी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याकरता आयोगाची स्थापना आपण केली, त्यांना सर्व प्रकारचे लाभ देण्याचा निर्णय आपण केला। आमच्या धनगर समाजाकरता त्यांची मुलं ही चांगल्या शाळांमध्ये शिकली पाहिजे त्याचा निर्णय आपण केला। आमचा सोनार समाज असेल, आमचा तेली समाज असेल, प्रत्येक समाजाकरता महामंडळं आपण तयार केली। समाजातले छोटे छोटे घटक असतील, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशाताई असतील, या सगळ्यांचा त्या ठिकाणी पगार वाढ आपण केली। आमचे कोतवाल असतील, आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे घटक असतील, ग्रामसेवक असतील, आमचे पोलीस पाटील असतील, सगळ्यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण वाढ केली। आणि एवढंच नाही तर या मतदारसंघामध्ये आमच्या ज्या उमेदच्या महिला आहेत त्यांना देखील मी सांगू इच्छितो, तुमचाही प्रश्न सोडवण्याकरता अभ्यास गट आम्ही स्थापन केला आहे आणि लवकरच तो प्रश्न देखील आम्ही सोडवणार आहोत। समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम हे आपलं सरकार करतंय। आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, प्रताप दादा अडसड हा माझ्या लहान भावासारखा आहे। माझ्या लहान भावाची काळजी पण मी घेतो
आणि माझ्या लहान भावाची गॅरंटी पण मी घेतो, गॅरंटी पण मी घेतो. या ठिकाणी प्रतापदादांनी दिलेलं एक एक आश्वासन हे या देवाभाऊचं आश्वासन आहे. प्रतापदादा या ठिकाणी एकटा नाही आहे, मी त्याच्या पाठीशी आहे. एकदा ताकदीने तुम्ही पुन्हा एकदा प्रतापदादाला या विधानसभेमध्ये बहुमताने निवडून द्या. या मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही करून दाखवू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.